नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, गजानन महाराज प्रकट दिन हा 8 फेब्रुवारी 2026 वार रविवारी ह्या दिवशी आहे. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी ते प्रथम 30 वर्षाच्या रूपात तरुण वयात ते प्रकट झाले. 23 फेब्रुवारी 1878 मध्ये शेवगावमध्ये 30 वर्षाच्या तरुण रूपात ते प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी शेगाव या ठिकाणी 8 सप्टेंबर 1810 मध्ये त्यांनी समाधी सुद्धा त्याच ठिकाणी घेतली. त्यामुळे शेगाव हे संत गजानन महाराजांसाठी, त्यांच्या भक्तांसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. तसेच शेगावमधील गजानन महाराजांची मंदिर हे शिस्त आणि स्वच्छतेसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. संत गजानन महाराजांनी अंधश्रद्धेला कधीही वाव दिला नाही. कधीही त्यांनी आपल्याकडून अंधश्रद्धा होईल असे कधीही ते वागले नाहीत. त्यांनी सामान्य लोकांना आध्यात्मिक कडे वळवले. तसेच गजानन महाराज हे दत्त संप्रदायातील गुरु म्हणून ओळखले जातात. जसे साईबाबा, स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत, तसेच संत गजानन महाराज देखील एक मोठे योगी आणि गुरु आहेत. खूप असे भक्त हे गजानन महाराजांची सेवा करत असतात, मंत्राचे उच्चार करत असतात, नामजप स्मरण करत असतात, पारायण करत असतात. संकटकाळी ते महाराजांची आठवण करतात. भक्तांना त्यांच्या समस्या दूर कर हे गजानन महाराज दूर करत असतात, त्यांच्या अडचणी दूर करत असतात. गजानन महाराजांचे पारायण करत असताना, मंत्राचा उच्चार करत असताना आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहेत, संकट आहे ते दूर होत असतात. आपल्याला सुख समृद्धी शांतता लाभावी त्यासाठी तसेच संकटकाळी आणि अडचणीच्या काळात भक्त हे गजानन महाराजांचे विजय ग्रंथाचे पारायण करत असतात. हा ग्रंथ खूप असा पवित्र आणि प्रासादिक असा मानला जातो. त्याचे पारायण केले किंवा रोज 3-3 अध्याय जरी वाचले किंवा दर गुरुवारी किंवा प्रकट दिनाच्या दिवशी याचे वाचन केल्यामुळे आपल्याला अनुभव येत असतो. आपल्यावरील जे काही संकट असतात ते दूर होत असतात. पारायण हे तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता आणि संकल्प न करता देखील करू शकता. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी विजय ग्रंथाचे पारायण तर तुम्ही नक्कीच करावे. पारायण हे तुम्ही 3 दिवसाचे, 1 दिवसाचे देखील करू शकता. 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही 6, 7, 8 या तारखांना देखील तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे 6 तारखेला 7 अध्याय, 7 तारखेला 7 अध्याय आणि 8 तारखेला 8 अध्याय अशा प्रकारे देखील पारायण करू शकता. किंवा 5, 6, 7 या तारखांना देखील तुम्ही पारायण करू शकता. म्हणजे 5 तारखेला 7 अध्याय, 6 तारखेला 7 अध्याय आणि 7 तारखेला देखील 7 अध्याय आणि त्यातल्या शेवटच्या 4 ओव्या ह्या प्रकट दिनाच्या दिवशी बोलायच्या आणि ग्रंथाची समाप्ती करायची असते. अशा प्रकारे तुम्ही ग्रंथाचे पारायण करू शकता. 8 फेब्रुवारीला प्रकट दिन आहे, गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर या दिवशी खूप अशी गडबड सगळीकडे असते. त्यांचा नैवेद्य, भजन, कीर्तन किंवा तसेच इतर काही जणांना शेगावला जात असतात, काही जणांना घरातच पारायण करायचे असते. खूप अशी धावपळ असते. म्हणून तुम्ही 8 तारखेला 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत पारायण करावे. म्हणजेच 5 तारखेला 7 अध्याय, 6 तारखेला 7 अध्याय, 7 तारखेला 7 अध्याय आणि 8 तारखेला शेवटच्या 4 ओव्या ह्या बोलाव्यात आणि पारायणाची समाप्त करावी. अशा प्रकारे तुम्ही ग्रंथाचे पारायण करू शकता. प्रत्येक ग्रंथाचे पारायण करून झाल्यावर गजानन महाराजांचा गण गण गणात बोते हा मंत्र बोलायचा असतो. हा मंत्र तुम्ही 108 वेळा तरी बोलायचा असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा अध्याय पूर्ण करता तेव्हा पहिल्या दिवशी 7 अध्याय पूर्ण करून झाल्यावर नंतर 108 वेळा गण गण गणात बोते हा मंत्र बोलावा, 108 वेळा बोलावा. त्यामुळे देखील आपल्याला गजानन महाराजांची कृपा प्राप्त होत असते, त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळणे देखील आपल्यासाठी खूपच असे भाग्याचे असते. त्यामुळे तुम्ही या मंत्राचा जप तर नक्कीच करावा. तुम्हाला जर का पारायण करणे जमले नाही तर तुम्ही दिवसभरात गण गण गणात बोते हा मंत्र उच्चारत राहा. गजानन महाराजांचे पारायण करण्यासाठी विजय ग्रंथ, श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे
सप्ताहामधून पारायण करायचे असते. हा ग्रंथ खूपच खूपच असा पवित्र असा ग्रंथ आहे. विजय ग्रंथ हा गजानन महाराजांच्या आयुष्यावरती, त्यांच्या लीलांवरती आधारित हा ग्रंथ मानला गेला आहे. इसवी सन 1939 या इसवी सनामध्ये दासगणू या प्रसिद्ध कवींनी हा ग्रंथ ओवीबद्ध केला होता. त्यांचे संपूर्ण जीवनावरती हा ग्रंथ, त्यांच्या लीलांवरती हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्यांची जी काही शिकवण दिली आहे त्या सगळ्या गोष्टीवर आधारित हा ग्रंथ आहे. म्हणून या दिवशी तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी तरी नक्की ग्रंथाचे पारायण करावे. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गजानन महाराजांचे एक दिवसाचे देखील तुम्ही पारायण करू शकता. सकाळी लवकर उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही स्नान वगैरे करून झाल्यावर गजानन महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना पाण्याने किंवा दुधाने, पंचामृताने अभिषेक करून त्यांना गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू अर्पण करून त्यांचे पारायणाला सुरुवात करावी. संकल्प असेल तर तुम्ही संकल्प करून तुमची जी काही इच्छा असेल ती सांगून ग्रंथाला पठणाला सुरुवात करावी. अशा प्रकारे तुम्ही एका दिवसाचे देखील गजानन महाराजांचे पारायण करू शकता. प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 ला तुम्ही या दिवशी गजानन महाराजांची पूजा करून घरात आरती करावी. त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही पिठलं, भाकर, बाजरीची भाकर, कांदा, मिरचीचा ठेचा आणि कुठलाही गोड पदार्थ असा म्हणून तुम्ही नैवेद्य गजानन महाराजांना दाखवावा. पिठलं, भाकर, ठेचा, कांदा हे गजानन महाराजांचा आवडता पदार्थ आहे. म्हणून तुम्ही या दिवशी हाच पदार्थ दाखवावा. जर का जमले नाही तर तुम्ही कुठलाही गोड पदार्थ तुम्ही जिलेबी, लाडू देखील दाखवू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे 8 फेब्रुवारी 2026 ला तुम्ही वार रविवारी या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर तुम्ही गजानन महाराजांची आरती करावी, पूजा करावी. जर का तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना कुठलाही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा. त्यामुळे देखील गजानन महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. गजानन महाराज हे गजानन महाराज हे भक्तांसाठी नेहमी हाकेला उभे असतात. तसेच स्वामी समर्थ महाराज आपले दुसरे देखील कुठले गुरु असतील त्यांची तुम्ही भक्तिभावाने जर का पूजा केली, हाक मारली तर ते सगळे गुरु हे आपल्या हाकेला उभे असतात. तर प्रकट दिनाच्या दिवशी गजानन महाराजांची तुम्ही नक्की सेवा करा, त्यांचा आशीर्वाद मिळवा. तर मंडळी, अशा प्रकारे गजानन महाराजांचा प्रकट दिन तुम्ही साजरी करावा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.